उद्याला नवरा नवरीला बाशिंग ना बाशिंग म्हणजे बांधायचे आहेत ते त्यांनी बनवायला लावलेले शुभ कार्यासाठी वापरली जाते. बरोबर का? पवित्र झाड आहे हाय फ्रेंड्स, आमच्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. सो फ्रेंड्स, बऱ्याच दिवसात आपण भेटतो आहोत. कसे आहेत तुम्ही सर्व? चांगले असतील अशी आशा करते. तर फ्रेंड्स, खूप दिवसानंतर जरा बाहेर निघालेलो आहोत. आम्ही आज तलासरीला जातोय. आमचे फॅमिली फ्रेंड्स आहेत आणि त्यांच्याकडे लग्न आहे. सो थोडंसं तिकडचं तुम्हाला आजूबाजूचा परिसर तसेच त्यांच्या लग्नातील ज्या काही रीती आहेत रिवाज आहेत ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. फ्रेंड्स, संपूर्ण व्हिडिओ पहा. त्याचप्रमाणे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा. फ्रेंड्स, नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला आमचे पुढेही येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. फ्रेंड्स, अजून तुम्हाला एक सांगायचं आहे की ह्याच्याही पलीकडे जाऊन दुसरे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या इट्स रिचा ह्या चॅनलवरती तुम्हाला अजून नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर तेही चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचंही बेल आयकॉन दाबून घ्या जेणेकरून त्याच्यावरचेही जे काही नवीन व्हिडिओ तुम्हाला रिचा टाकणार आहे ते पाहायला मिळतील. तर मंडळी, फायनली आम्ही तलासरीला पोहोचलेलो आहोत. तलासरीमधील वरखंडे ह्या गावात आम्ही इथे आलेलो आहोत आणि इथे सगळ्या आता लग्नाच्या सगळ्या तयारीमध्ये तुम्ही पाहताय त्यांच्यामध्ये अशी काहीतरी रीत आहे. उमेरमेढ म्हणजे लग्नाची जी सुरुवातीची जी काही मुहूर्तमेढ असते ती रोवण्याचं काम चालू आहे इथे आणि त्याच्याही काही पुढच्या ज्या रीती आहेत त्या आपण आता पाहणारच आहोत. सगळे आपापल्या सगळ्या तयारीमध्ये बिझी आहेत इथे आणि आपण थोडंसं इथे वसईच्या रीतीप्रमाणे पण काहीतरी जर डिशेस आहेत लाईक इंद्याल सरपेतेल वगैरे आपण बनवणार आहोत. सोबत आमची आई आहे. आईची जर तुम्हाला गाणी ऐकायची असतील तर आमच्या इट्स रिचा चॅनलमध्ये आहेत आणि आज ही आमची आई थोडीशी धमाल इथे करणार आहे. फ्रेंड्स, असेच व्हिडिओ पाहत राहा. उद्याला नवरा नवरीला बाशिंग ना बाशिंग म्हणजे बांधायचे आहेत ते त्यांनी बनवायला लावलेले आहेत. तर त्यांचं काहीतरी कलरचं हे आहे की नवऱ्याला वेगळा कलर आणि नवरीला वेगळा कलर, तर त्यांनी ते घरच्या घरीच बनवायला लावलेलं आहे. ते कलर तुम्ही कसं हे करणार? कलर हे बघ, हे लाल आहे ना नवऱ्याला आणि हिरवा आहे नवरीला. आता इथे तुम्ही कसली पानं घेऊन बसलेले आहेत? आंब्याची पानं आणि उंबराची पानं आहेत. ओके. शेतमाळ्यावरती
ती जी वनस्पती असते जंगल देवतेप्रमाणे तुम्ही ते एक शुभ कार्यासाठी वापरली जाते बरोबर का? पवित्र झाड आहे ना उंबराचं. आणि ह्याचा मी गेटाचं हे बनवणार अच्छा, याला पार करूनच आतमध्ये यायचं. काय फ्रेंड्स, आम्ही ओकचं विंदल बनवणार आहे. तर त्याची सामग्री मी तुम्हाला परत सांगते आणि याची रेसिपी आपली ऑलरेडी श्रीच्या ह्या चॅनलवरती आहे. तरी पण तुम्ही इथे पण बघू शकताय. मी 20 किलो मटण घेतलेलं आणि त्याच्यासाठी मी काय काय साहित्य घेणार आमची आई तुम्हाला एक्सप्लेन करेल. आपण सगळं मसाला विनेगर वगैरे आपल्या वस्तूंची काढलेली आहे इथे. चवीनुसार मीठ. आता मी विंदाचं मटण टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकलेलं आहे. आता मी लसूण टाकते. आता आलाची क्रश करून घेतलेली पेस्ट आपण टाकतो याच्यामध्ये. हा विंदेलाचा घरच्या घरी बनवलेला आपला मसाला आहे. यागी घराचे यागी घराचे गर्दनी झाले थोडे गर्दनी झाले थोडे जावाय डुकर कैला गेले जावाय डुकर कैला गेले यागी घराचे गर्दनी झाले थोडे गर्दनी झाले थोडे सासोण्या डुकऱ्या कैला गेल्या राणी डुकरी कैला गेली. आणि आता विंदेलाचा मसाला जो कुठून आणलेला आहे तो आपण टाकणार आहोत. आणि माझ्या हातामध्ये आहे विनेगर. तर हे पहिलं पूर्ण मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहे आणि लागेल तशी विनेगर आम्ही ओतणार आहोत. तुम्ही वराड गरा या गे रमी गरास आहे तुम्ही वराड गरा वराड गरसी भगवान तुम्ही करून द्यामी वराड गरसी भगवान तुम्ही उतरून द्या. तुम्ही वराड गरा या तुम्ही वराड गरा. एक तास आपण असंच ठेवणार आहोत. एक तासभर आपण मॅरिनेट करण्यासाठी असंच ठेवतो. त्याच्यानंतर आपण लगेच चुलीवर काढणार. चुलीवरती ते शिजवायचं. काहीच नाही, तेलामध्ये पाणी टाकत नाही. त्याच्या चरबीने ऑलरेडी तेल सुटतं. आपण सगळं सुटतो त्याच्यामध्ये. काहीच टाकायचं नाही. जे आपण पाणी टाकले तेवढे. विनेगर स्पेशली आपल्या घरची बनवलेली उसाच्या रसापासून विंदेलासाठी आणि इतरही आपण काही जे घरच्या घरी जेवणाची जी पक्वानं बनवतो ते भरपूर दिवसेंदिवस टिकवण्यासाठी विनेगरचा आपण वापर करतो. नवरा
खूप चांगला वगैरे वास सुटला मस्त. फ्रेंड्स खूप छान वास चालू करायला घ्यायला आता. तर मंडळी हे सगळं आता असं मसाला वगैरे लावून आम्ही हे मॅरिनेट करण्यासाठी जवळजवळ 1 तासभर ठेवणार आहोत आणि त्यानंतर पुढची प्रोसिजर मी तुम्हाला दाखवते काय करायचं आहे. फ्रेंड्स जवळजवळ 1 तास आम्ही हे मॅरिनेट करून ठेवलेलं होतं. छान कलरही आलेला आहे, खूप छान वासही येतो. आता मी जवळजवळ शिजेपर्यंत ती चुलीवर ठेवलं आहे आम्ही. आधनं आपण चेक करत राहू. अर्धा पाऊण तास आपण आता चुलीवरती शिजत ठेवलेला आहे. त्याच्यातला पाणी सुटलेलं आहे व्हिनेगरचा, आपण ह्याच्यामध्ये आटू देणार आहोत. तर फ्रेंड्स तुम्ही आता इंदेलाचं बघितलंच असेल कसं बनवलं ते, आणि त्याचप्रमाणे जे त्याचं फुफ्फुस, कलेजी वगैरे लिव्हर जे काय होतं त्याची सगळी प्रोसेसिंग करून ती धुवून छोटं छोटं बारीक कापून त्याचं मी आता सरपोतेल म्हणून जी एक रेसिपी आहे ती मी दाखवणार आहे. ते खूप टेस्टला छान असतं, ते पण तुम्ही पाहून घ्या. कांदा आता गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि मी याच्यामध्ये मिरच्या टाकते. मिरच्या जास्त घेत नाही आहे आणि यामध्ये आपला आता मसाला पण येणार आहे. इथे आला आणि लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे ती आपण ॲड करणार आहोत. तर फ्रेंड्स हे इथे पिटा, कलेजी आणि जे लहान आतडी म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन जे असतं ते मी स्वच्छ धुवून मीठ आणि कढीपत्ता टाकून खूप वेळा बॉईल केलेलं आहे. बॉईल केल्यानंतर आम्ही ते छोटं छोटं कटिंग करून चांगलं मिठाच्या पाण्यामध्ये आम्ही ते वॉश केलेलं आहे, जेणेकरून त्याची जी दुर्गंधी असते ती निघून जाते. पण हे बनवल्यानंतर खूप खायला चविष्ट लागतं. आणि आता मी तुम्हाला हे पोपचं दाखवते, पण ह्याचं आपण ना बकरीचे वजडी पोपीट जे असतं त्याचं पण आपण असंच सरपोतेल बनवू शकतो. आणि ते जर बघायचं असेल बकरीचं की त्याने कसं साफ केलेलं आहे आणि कसं छोटं छोटं बारीक कापलेलं आहे मी, ते तर माझ्या ईट फ्रीच्या ह्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. हा मसाला असतो तो मी थोडा टाकणार आहे आणि त्यानंतर आपला विंदेलाचा मसाला आहे तो मी थोडा टाकणार आहे. हा कोणता मसाला? विंदेलाचा मसाला आहे. एक कलर आणि टेस्टच्या हिशोबाने एक अंदाजाने टाकलेला आहे. सरपोतेल झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि कोथिंबीर टाकते. उल्हासाने
महत्वाचं आहे. कारण हे प्रभू परमेश्वरा निखिलसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत, तिथे जमलेलो आहोत, एकत्रित आलेलो आहोत. हे प्रभू परमेश्वरा निखिल आणि सुवर्णा हे उद्या चर्चमध्ये येणार आहे आणि तुझं वचन ते पाहणार आहेत, ते सांगणार आहेत, ते एकमेकांचे होणार आहेत. सुखात दुःखात आरोग्यात आजारात प्रत्येक गोष्टीत ते तुझे होणार आहे. ते प्रभू परमेश्वरा एकमेकांचे होणार आहे. हे वचन तुझ्या समोर लोकांना ते देणार आहे. ते प्रभू परमेश्वरा आमच्या ह्या निखिलचं वागणं बोलणं त्याचं सामाजिक कार्य हे सर्व लक्षात घेता हे प्रभू परमेश्वरा तू त्याला एवढं चांगल्या गोष्टीसाठी निवडलेला आहेस. त्याचं लग्न होत आहे, त्या कुटुंबासाठी आमच्या सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे. पवित्र आशीर्वाद देखील तुझ्यावर सुवर्णावर तुझ्या वैवाहिक जीवनावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो. आमेन. आज सकाळी आपला निखिल विवाहबद्ध होणार आहे आणि आपण तलासरीच्या वरखंडामधील चर्चमध्ये आलेलो आहोत. दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला. पवित्र आत्म्याचे वरदानी गर्भवती झाली. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो नाही. मोशे लोकांना म्हणाला, देवाने पृथ्वीवर मानवाला निर्माण केले,
तेव्हापासून तुमच्या जन्मापर्यंत होऊन गेलेल्या काळात अशी मोठी गोष्ट कधी घडली होती किंवा ऐकण्यात आली होती काय? हे आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या आत्मा तुम्हाला मिळाला नाही, तर ज्याच्या योगे आपण आबा बाबा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण भरपूर आशीर्वाद आहे. आपल्या परस्परावरील निष्ठेने तुम्ही वैवाहिक जीवनातील कर्तव्यांचा आमरण स्वीकार करावा. म्हणून आता प्रभू ख्रिस्त तुम्हाला या खास संस्काराद्वारे अधिक संपन्न आणि सबळ करणार आहे. तेव्हा ह्या बाबतीत तुम्ही तुमच्या मनातील हेतू ख्रिस्त सभेसमोर स्पष्टपणे जाहीर करावा अशी मी तुम्हाला विनंती करीत आहे. सुवर्णा आणि निखिल कोणत्याही प्रकारची सक्ती नसताना अगदी स्वेच्छेने आणि मोकळ्या मनाने विवाहबद्ध होण्यासाठी तुम्ही येथे आला आहात काय? होय. सर्व आयुष्यभर पती पत्नी म्हणून एकमेकावर प्रेम करण्यास आणि एकमेकांचा सन्मान करण्यास तुम्ही तयार आहात काय? होय. हे प्रभू, तुझ्या नावाने आम्ही या अंगठ्या आशीर्वादित करीत आहोत. अंगठ्यांना आशीर्वाद आणि त्यांची अदलाबदल यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. त्यांच्यावर तुझा आशीर्वाद घाल. या अंगठ्या परिधान करणाऱ्यांना निखिल आणि सुवर्णा यांना एकमेकांवर सदैव दृढ निष्ठा ठेवण्यास समर्थ कर. त्यांनी तुझ्या इच्छेप्रमाणे वागावे आणि सदोदित शांती, सदिच्छा व प्रेमाने एकत्र जीवन जगावे. माझ्या प्रेमाची आणि एकनिष्ठेची खूण म्हणून पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे या अंगठीचा स्वीकार कर. माझ्या प्रेमाची व एकनिष्ठेची खूण म्हणून पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावे या अंगठीचा स्वीकार कर. केक लागेल
May God bless you. May God bless you. Congratulations, dear Nikhil and Suvarna. Congratulations to you. कुटुंब एकत्र आलेले आहेत. सुतार कुटुंबियांतर्फे आलेल्या पाहुणे मंडळांचे पण मी इथे हार्दिक स्वागत करते. सर्वांनी इथे आल्याबद्दल तुमचे आभार आणि आले तर जेवून जावे ही विनंती. थँक्यू.